नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूर्यगीत करिअर अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण नवीन पोलीस भरती कधी निघणार यावर व्हिडिओ बनवणार आहोत. तर बऱ्याचशा मुलांचा प्रश्न हा आहे की नवीन पोलीस भरती कधी येणार, ॲड कधी येईल, भरती कधी होईल, ग्राउंड कधी चालू आहे, पेपर कधी होणार. आता मला वाटतं राज्यात गेल्या 2 वर्षात जवळजवळ 35,000 पोलिसांची भरती झाली होती. आता नवीन येणारी पोलीस भरती 7,500 जागा राज्यासाठी आणि मुंबई पोलीस दलासाठी 1200 जागा आहेत. राज्यात 2022-23 मध्ये मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे आणि कोरोना काळात तुम्ही 3 वर्ष राज्यात पोलीस भरती झाली नव्हती. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी पोलीस संख्याबळ कमी आहे आणि गेल्या 2 वर्षात अनुक्रमे 17 ते 18,000 पदांची मोठी भरती झाली होती. परंतु त्या तुलनेने आणखी 7 ते 8,000 पोलीस संख्याबळ असणे आवश्यक आहे. आणि तुम्ही या भरतीमध्ये तुम्ही बघितलं असेल, एवढा पावसाळा चालू होता तरी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये ग्राउंड हे तार वाढून दिले नव्हते. ग्राउंड हे कंटिन्यू चालू होतं आणि आत्ता बघितलं तर बऱ्याचशा जिल्ह्यात पेपर झालेले, लेखी झालेले, ग्राउंडचा कट ऑफ लागलेला आहे. बऱ्याचशा मुलांना आता 30 ऑगस्ट पर्यंत नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे आणि सप्टेंबर महिन्यात ट्रेनिंगला सुद्धा पाठवण्यात येईल आणि डिसेंबरमध्ये पुन्हा 7,500 पदासाठी भरती होण्याची शक्यता मध्ये 100% होणार आहे. जर त्यांना भरती करायची नसतील तर ही काय 2 महिने चालू, 3 महिने चालू, 4 महिने चालू ही भरती रखडवली नसती, म्हणजे भरती एवढी फास्ट घेतली नसती. सरकारला दुसरं पण नवीन पोलीस भरती काढायची, त्यामुळे या भरती एवढी फास्टमध्ये चालू आहे. कारण ह्या जी भरती चालू होते कोरोना काळात 2-3 वर्ष भरती न झाल्यामुळं मुलांचं वय अक्षरशः संपत आलेलं होतं. आता ह्या भरतीमध्ये मुलांचं वय संपलेलं आहे. काही मुलांना आता पुढची नवीन भरती जी येणार आहे ती खास ज्यांचं वय वाढलंय त्यांच्यासाठी येणार आहे. म्हणजे 2-3 वर्ष सलग रिलॅक्सेशन भेटन, एज रिलॅक्सेशन मुलांना. त्यामुळे ही भरती आता नवीन सरकार येईल, त्यामुळे ह्या सरकारला नवीन भरती काढायची, त्यामुळे ही जुनी जी प्रोसेस आहे तेवढी फास्ट चालू. आता ह्या भरतीमध्ये काय झालं, बऱ्याचशा मुलांचे मार्क 2 मार्कावरनं राहिले, काही 1 मार्कावरनं राहिले आणि ह्या भरतीत ते मुलं सगळ्यांना माहिती की ऑक्टोबर-नोव्हेंबरला सगळी भरती येणार. त्यामुळे कुणीच ग्राउंड बंद नाही केलेले, लेखीचा अभ्यास नाही बंद केला. त्यामुळे येणारी आगामी भरती ही बराचसा ग्राउंडचा कट ऑफ जास्त लागणार आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे की येणाऱ्या आगामी पोलीस भरतीला जर वर्दी मिळवायची असेल तर कष्ट करावंच लागेल, नाहीतर तुम्हाला परत 2 वर्ष भरती निघणार नाही. आणि आता मुंबई सोडलं तर बऱ्याचशा म्हणजे 90% जिल्ह्याचे लेखी झालेले, मेडिकल झालेले, ग्राउंड झालेले, सगळं झालेले. मुंबईचं फक्त आता मुंबईला कसं त्यावेळेस जास्त पाऊस असल्यामुळे मुंबईचं ग्राउंड थोडंसं लेट चालू झालं, पण त्यांचं पण रोजची 8,500 मुलं घेतात, त्यामुळे त्यांचे पण जवळजवळ निम्मे मुलांचे फिजिकल झालेले. त्यामुळे हे पण लवकरच मुंबईचं ग्राउंड संपून त्यांचं पण लेखी होईल आणि बाकी राहिलं तर पुणे कारागृहाचं ग्राउंड पण लवकरात लवकर चालू होणार आहे. तत्पूर्वी लवकरात लवकर सध्याची 14,471 पदाची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिले. 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई, 8,000 जिल्ह्यात चालक शिपाई आणि 5 जिल्ह्यात बॅट्समॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. उर्वरित जिल्ह्यामध्ये सप्टेंबर पर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आता बघा ॲडमध्ये लिहिलेले करायच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. आता पावसाळ्यात मुंबई पोलिसांची मैदान न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशिराने चालू होती, परंतु ही भरती लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. आता ही पण भरती संपल्यानंतर सप्टेंबरला ही सगळी मुलं ट्रेनिंगला पाठवणार आहे आणि प्रशिक्षण केंद्रांची सुद्धा क्षमता वाढवणार आहे. राज्यातील 10 प्रशिक्षण केंद्राची क्षमता आता वाढवण्यात आली आहे. सध्या 10 प्रशिक्षण केंद्रामध्ये 8,400 पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात त्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे 10 प्रशिक्षण केंद्र जवळजवळ 8,400 मुलांना प्रशिक्षण मागच्या वर्षी 9 महिन्याची ट्रेनिंग चालू होती, पण आता जवळजवळ मला वाटते 5 ते 6 महिन्याचं ट्रेनिंग पिरियड पूर्ण होऊन बाहेर काढतात. आता डिसेंबरमध्ये पोलीस भरती ही होणार आहे 100% आणि 7,500 ती आणि मुंबई पोलीस दलाची 1200 पदे, टोटल मला वाटते 8,700 पदाची भरती नाही. मुंबईत गेल्या वर्षी 8,000 पदाची भरती झाली होती, त्यातील बहुतांश पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाले. म्हणजे 8,000 जी पदं भरली होते, 7,750 समथिंग काहीतरी, ती प्रशिक्षण पूर्ण झाले आणि सप्टेंबरमध्ये नवीन जे मुलं भरती होणार ती सगळी आता
जाणार आहे. मुंबईत 4230 पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजे ह्या मुलं आणि मुली मिळून 4230 भरतीसाठी पोलिसांकडे 5,69,000 अर्ज आले. म्हणजे टोटल मुलांचे आणि मुलींचे बघून किती 5,69,000 अर्ज आले. त्यापैकी 2,572 पोलीस हवालदार, 917 चालक, 717 तुरुंग हवालदार व 24 बॅट्समॅन पदासाठी अर्ज आले. सर्वांची मैदानी परीक्षा सुरू आहे. मग सगळ्यांची मैदानी परीक्षा सुरू आहे. याशिवाय मुंबई पोलीस दलाला आणखी 1200 कर्मचाऱ्याची आवश्यकता असून डिसेंबरमध्ये भरतीनंतर ही पदे भरली जाणार नाही. मुलांना जर तुम्हाला वर्दी मिळवायची असेल ना तर या भरतीला तुम्हाला कष्टच करावं लागणार आहे. कारण जर आईवडिलांचं जर स्वप्न तुम्हाला पूर्ण करून नसेल तर तुमच्या जर आयुष्यात ध्येय नसेल तर काय उपयोग आहे सांगा ना तुम्ही. काय उपयोग काय तुमचा जन्मले. जर तुम्ही ही वर्दी मिळवू नाही शकत तर तुम्ही काहीच नाही करू शकत. जर 2-2, 3-3 भरतीला जर तुम्ही 1-2 मार्कांनी राहताय तर यांना भरतीला काय होणार. 1200 पदे आता डबल कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला कष्ट करावं लागेल. 2 टाइम ग्राउंड करा, 10 तास अभ्यास करा. कशाला दुसरं मोबाईलचं हे करताय करा. जर ह्या वर्षी तुम्ही वर्दी नाही मिळवलं तर 2 वर्षानंतर एवढी वाट बघू शकत नाही. 2 वर्ष सलग कुणी अभ्यास करू शकत नाही. सरकार नवीन सेट व्हायला 2 वर्ष जातच आरामशीर. त्याच्यामुळे आगामी येणाऱ्या पोलीस भरतीला सगळ्यांनी लक्ष द्यायचे, सगळ्यांनी अभ्यास करायचा. द्या सोडून काय पोरींच्या नादाने. अरे पोरगी कोणाची होत नाही.